नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. जय भीम. नमो बुद्धाय. सर्वप्रथम ज्येष्ठ पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ज्येष्ठ पौर्णिमाला पाली भाषेमध्ये जेठ्ठ मासो असं म्हणतात आणि जी आपली पौर्णिमेची मालिका आहे त्यामध्ये मागच्या वेळेस आपण चैत्र पौर्णिमा पाहिली आणि ह्या चैत्र पौर्णिमेला सुजाता तथागत भगवान बुद्धांना अर्थातच सिद्धार्थ गौतमाला पूर्वाश्रमीचे खीरदान देत असते. तर त्याचा संदर्भ घेऊन असं आपण पुढे म्हणूया की ह्या ज्येष्ठ पौर्णिमेला जसं प्रत्येक पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे तसं ज्येष्ठ पौर्णिमेला आहे. तर ही पौर्णिमा जून महिन्यात येते आणि ह्या पौर्णिमेलाही अनेक अशा महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत तथागतांच्या जीवनामध्ये. तर पहिली जी आहे ती सुजाताला धम्मदीक्षा दिलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तपस्वी आणि भल्लिक हे दोघं द्विवाचक उपासक म्हणून तथागतांनी त्यांना धम्मदेशना दिलेली आहे. तोही दिवस ज्येष्ठ पौर्णिमेचा होता. आणि त्यानंतर भगवान बुद्धांच्या पश्चात सम्राट अशोकाच्या काळामध्ये जो धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा महान सम्राट होऊन गेलाय, त्यांची मुलं संघमित्रा आणि महेंद्र यांनी श्रीलंकेमध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. तर ह्याही सगळ्या घटना आहेत ह्या ज्येष्ठ पौर्णिमेला घडलेल्या, म्हणून ज्येष्ठ पौर्णिमेला फार महत्व आहे. तर सुरुवात करताना असं म्हणायला लागेल की ज्ञानप्राप्तीसाठी तथागत भगवान बुद्धांनी जे अहोरात्र उपास तापास तपश्चर्या आत्मक्लेश चालू केलेले होते ते जवळजवळ 6 वर्ष. आणि 6 वर्ष हे उपास तापास तपश्चर्या आत्मक्लेश करून त्यांचं शरीर एवढं कृश झालेलं होतं की पोटाला हात लावला तर पाठीचा कणा हात लागेल. आणि त्यांचं मन भुकेने तहानेने व्याकुळ झालेलं होतं हे त्यांना कळत होतं. परंतु आधी 6 वर्ष जे तपश्चर्या करत होते, मग भृग ऋषींच्या आश्रमात असतील किंवा नेगरीच्या आश्रमात असतील, तर ह्यांच्यामध्ये गेल्यानंतर ते जे ऋषीमुनी तपश्चर्या करत होते त्यांनी विचारलं की एवढी तपश्चर्या का करता तुम्ही? त्यावेळेस ते म्हणाले होते की मेल्यानंतर स्वर्गप्राप्ती मिळेल म्हणून आम्ही ही तपश्चर्या करतो. अर्थातच मेल्यानंतर स्वर्गप्राप्ती मिळणं ही संकल्पना किंवा कल्पना तथागतांना पटत नव्हती. परंतु मानवी सुखाचा कल्याणाचा मार्ग मात्र त्यांना शोधून काढायचा होता. कारण दुःखाचं मूळ कशात आहे, मानवी दुःख, माणूस हा दुःखी काय आहे, त्याचं मूळ कशात असावं हे शोधण्यासाठी त्यांनी ही अखंड तपश्चर्या चालवली होती. आणि एक दिवस चैत्र पौर्णिमेला मागे म्हटल्याप्रमाणे सुजाताने त्यांना खीरदान दिलेलं आहे. आणि खीर घेतल्यानंतर त्यांना जे हुशारी वाटली, थरथरी वाटली आणि मग त्यांना समजलं की खरोखरच हे आत्मक्लेश आणि तपश्चर्या करून शरीराची जी वासनामुक्त होऊ शकतं का मन जर अशांत आहे, भुकेने व्याकुळ झालेलं आहे, तहानेने व्याकुळ झालेले, थकलेलं आहे, तर ते मन असं विचार करू शकेल का, चांगला सकारात्मक विचार करू शकेल का? तर नाही. आणि म्हणून त्यांनी सुजाताला धन्यवाद दिलेले आहेत, कृतज्ञता व्यक्त केलेली आहे की तू मला खीर दान केलीस आणि मी ती ग्रहण केली आणि म्हणून माझा विचार बदललाय की मानवाला पहिली जी गरज आहे, शारीरिक गरज, ती म्हणजे अन्नाची. आणि अन्न घेतल्यानंतरच माणूस विचार करू शकतो, शरीर त्याचं सुदृढ होऊ शकतं. आणि एखाद्या माणसाला 6 वर्ष, सामान्य माणसाला 6 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर एक वैफल्य आलं असतं, वैफल्यग्रस्त झाला असता, निराश झाला असता. परंतु तथागत भगवान बुद्ध शूर होते. त्यांनी पुन्हा एकदा नव्या मार्गाचा शोध घेण्यासाठी पुन्हा त्यांनी तपश्चर्या, सुजातेची खीर घेतल्यानंतर ते उरुवेलावरून गयेला गेले आणि एका पिंपळ वृक्षाखाली पूर्व दिशेला वज्रमंड घालून, पद्मासन घालून ते तपश्चर्येला बसले. आणि जोपर्यंत मला खरा ज्ञान प्राप्ती होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही असं त्यांनी मनाशी निश्चय ठाम केला. कारण त्याच वेळेस अनेक मारांनी त्यांच्या मनावर आक्रमण केलं. मार म्हणजे मनाचे जे विकार आहेत, लोभ, मोह, अहंकार, मद, मत्सर, यांनी आक्रमण केलं. परंतु त्यांनी सर्व मन आपल्या काबूत ठेवून संयमी मनाने त्या मारांना धुडकावून लावलं आणि ते ध्यानस्थ बसले. असं ध्यान करत असताना 4 आठवड्यानंतर त्यांना एका पहाटे, अर्थातच वैशाख पौर्णिमेला त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, संबोधी प्राप्ती झाली. आणि त्यांना कळलं
की माणूस दुःखी आहे, परंतु दुःखाला कारणही आहे आणि ते कारण नष्टही करता येतं आणि हे नष्ट करण्याचे मार्गही त्यांनी शोधून काढले. म्हणजे नव्या धम्माचा शोध सिद्धार्थ गौतमाने लावलेला आहे इथे. आणि ते झाल्यानंतर त्यांनी पुन्हा 3 आठवडे विमुक्ती सुखाचा आनंद घेतलेला आहे. अजपाल वृक्षाखाली, मुचिलिंद पर्वताकडे जाऊन, राजायतन वृक्षाखाली, बरगद वृक्षाखाली ह्या विमुक्ती सुखाचा आनंद घेतल्यानंतर त्यांना उत्कल देशाहून तपस्सू आणि भल्लिक हे व्यापारी आपल्या 500 बैलगाड्यांवर माल लादून जात असताना त्यांनी ह्या तपस्वी तेजपुंज ह्या ज्ञानी पुरुषाला पाहिलं आणि ते थांबले. ते त्यांच्याजवळ गेले आणि तपस्सू भल्लिक तथागतांना म्हणाले, आपण कोण आहात? तुम्ही एवढे तपस्वी तेजपुंज, कुठल्या तरी ज्ञानाने प्रभावित असं तेजपुंज पुरुष तुम्ही दिसताय. तर त्यांनी सांगितलं, तथागतांनी म्हटलं की मला आत्ताच नव्या धम्माचा शोध मी घेतलेला आहे आणि मी सम्यक संबोधी माझ्या स्वप्रयत्नांनी प्राप्त केलेली आहे. तर म्हणजे काय, आम्हाला पण सांगा. त्यावेळी तथागत भगवान बुद्ध त्यांना धम्माचा उपदेश करतात. म्हणजेच काय, दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख नाहीच करता येतं, त्याचे मार्ग अर्थातच आर्य अष्टांग मार्ग म्हणजे सदाचाराचा मार्ग म्हणजे निब्बाणाचा मार्ग. आणि निब्बाण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मानवी जीवन सदाचाराच्या मार्गाने जाऊन सुखी करणं, सुखी होणं हाच सदाचाराचा मार्ग, मध्यम मार्ग आहे. हे ऐकून, ही धम्मदेशना ऐकून तपस्सू आणि भल्लिकांना खूप आनंद झाला आणि त्यांनी आपल्या जवळील मधुपिंडक नावाचा पदार्थ, मध आणि पोळ्या असं मिळून मधुपिंडक नावाचा पदार्थ तथागतांना खायला दिला. आणि त्यांना जाताना विचारलं की तुम्ही जे आम्हाला जो आता धम्मोपदेश केलेला आहे, जी धम्मदेशना दिलेली आहे, जीवन जगण्याची कला आम्हाला सांगितली, तर आम्हाला काहीतरी असं स्मृती म्हणून, आम्हाला आठवण म्हणून काहीतरी द्या, जेणेकरून आम्ही आमच्या प्रदेशात जाऊन आम्ही इतरांना ती सांगू. आणि त्यावेळेस तथागत भगवान बुद्ध आपल्या जटेतील केसातील 8 केस उपटून त्यांना ते भेट देतात. मोठ्या श्रद्धेने ते केस, त्या जटा ते घेऊन त्यांच्या देशात म्हणजे मध्य देशात जातात आणि तिथे मोठा स्तूप ते बांधतात. तर हा जो दिवस आहे धम्मदेशना दिलेला तपस्सू आणि भल्लिकला, हा जो दिवस आहे तो ज्येष्ठ पौर्णिमेचा आहे. म्हणून ज्येष्ठ पौर्णिमेला खूप महत्व आहे. आता आपण पाहिलं की मागच्या वेळेस चैत्र पौर्णिमेला तथागतांना खीर दिलेली होती आणि भगवान बुद्धांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुजातेची, की तुझी खीर ग्रहण केल्यानंतर मी पुन्हा दृढ निश्चयाने तपश्चर्येला बसलेलो आहे. तर ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तिचे आभार मानण्यासाठी तिला वचन दिलेलं होतं. आणि ती तर सेनानीग्रामची कन्या होती, पण तिचं सासर वाराणसी होतं. आणि मग शोधत तिला ते वाराणसी येथे जातात. वाराणसीला गेल्यानंतर सुजातेच्या घरी जातात. त्यावेळेस सुजातेला खूप आनंद होतो आणि ती तथागतांचं स्वागत करते आणि ती म्हणते, नक्कीच तुम्ही नवीन धम्माचा शोध, मानवी सुखाचा, कल्याणाचा मार्ग शोधून काढलाय, ते तुम्ही मला जरूर सांगावा. तिने स्वागत केलेलं असतं तिच्या सगळ्या कुटुंबाने, तिच्या पतीने, तिच्या मुलगा यश यांनी. आणि तथागत पहिल्यांदा सुजाताला उपासिका असं म्हटलेलं आहे. तसंच तपस्सू आणि भल्लिकांनाही म्हटलेलं आहे उपासक. पहिले 2 उपासक तपस्सू आणि भल्लिक, हे माझं सांगायचं राहून गेलं. आणि त्यांना द्विवाचक उपासक म्हटले, कारण त्यावेळेस संघाची निर्मिती झालेली नव्हती. आणि इथे स्त्री उपासिका ही पहिली सुजाता होती आणि सर्वश्रेष्ठ उपासिका असं त्यांनी म्हटलेलं आहे. शिवाय तिचं जे दान होतं, खीरदान, हे सर्वश्रेष्ठ अन्नदान असं तथागतांनी त्याला नावाजलेलं आहे, संबोधलेलं आहे. यानंतर ह्या कुटुंबाला दीक्षा दिल्यानंतर सुजाताचा मुलगा यश ह्याने धम्मदीक्षा घेऊन आपले 4 मित्र आणून तथागतांना तिथे धम्मदीक्षा द्यायला लावलेली आहे. आणि त्या मित्रांनी पुण्यजित, विमल, सुबाहू आणि गवापती हे त्याचे 4 मित्र तथागतांच्या धम्माची दीक्षा घेतात आणि धम्माचा प्रसार करतात. हाच यश पुढे मोठा बौद्ध भिक्षू बनलेला आहे. म्हणजे हा दिवस जो सुजातेच्या कुटुंबाला धम्मदीक्षा दिलेला ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस म्हणूनही फार बौद्ध साहित्यामध्ये मोठा दिवस आहे ज्येष्ठ पौर्णिमेचा. तसंच अजून एक म्हणजे तथागतांच्या पश्चात 300 वर्षांनी सम्राट अशोकाचं इतिहास आपल्याला माहित आहे. सम्राट अशोका कलिंगच्या युद्धामध्ये जेव्हा मनुष्यहानी बघून त्याचं मन एकदम म्हणजे त्याचं मन पश्चाताप दग्ध होतो आणि त्या पश्चातापाच्या आगीत होरपळत असतानाच
महामोगली पुत्ततीस यांची या भंतेंची भेट होते आणि त्यांना ते सांगतात की मी कलिंग देशाचं युद्ध जिंकलंय, पण काय जिंकलंय, मी सगळा मानवी संहार केलाय, अनेक मुलं अनाथ झालेत, अनेक महिला विधवा झाल्यात, त्यांचा आक्रोश माझ्या कानावर येतोय आणि मला खूप दुःख वाटतंय. तर ह्यासाठी पश्चाताप करून घेण्यासाठी मी काय करू, याच्यातून बाहेर पडण्यासाठी, या दुःखातून. त्यावेळेस मोगली पुत्ततीस त्यांना म्हणतात की बौद्ध धम्माचा तू स्वीकार कर आणि बौद्ध धम्माची दीक्षा सम्राट अशोकाला देतात. सम्राट अशोकाला त्यावेळेस कळतं की माणसाला मंगल मैत्रीने बुद्धांनी जिंकलेला आहे आणि मी सुद्धा भगवान बुद्धांच्या पावलावर पावल ठेवून धम्माचा प्रचार आणि प्रसार करेन. आणि मग तो अनेक शिलालेखांवर, त्याच्यानंतर स्तंभांवर, त्याच्यानंतर गुंफांमध्ये, संघारामामध्ये भगवान बुद्धांची देसना त्याने ब्रह्मी लिपी आणि पाली लिपीमध्ये कोरलेली आहे. त्याचप्रमाणे त्याने अनेक मुत्पाकखान्यातील पशुवध हा बंद केला आणि प्राणी आणि माणसांना दवाखाने काढलेले आहेत, रस्ते चांगले बांधलेले आहेत, रस्त्यांना दुतर्फा झाडं लावलेली आहेत. अशी समाजाच्या उपयोगाची, माणसाच्या उपयोगाची कामं त्यांनी केलेली आहेत आणि जवळजवळ त्यांनी संपूर्ण भारत देश हा बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्यावेळेस भारताला जम्बूद्वीप असं नाव होतं. तर एक दिवस सम्राट अशोक आपले गुरु असतात मोगली पुत्ततीस यांना म्हणतात की सगळ्यात त्यागी मनुष्य कोण असू शकेल. तर त्यावेळेस ते म्हणतात की सम्यक संबुद्धानंतर, तथागतानंतर त्यांनी जसं राज त्याग करून माणसाला जवळ केले, माणसांवर मंगल मैत्री केली आणि त्यांना धम्म सांगितलंय, तसंच तूही त्यागी आहेस पण 300 वर्षानंतर. मग मी उत्तराधिकारी होऊ शकतो का, मी धम्माचा दायाज होऊ शकतो का. त्यावेळेस मोठं चांगलं उत्तर त्यांनी दिलेलं आहे महामोगली पुत्ततीस यांनी की तू धम्माचा दायाज होऊ शकत नाही, फार तर त्यागी मनुष्य होऊ शकतो, कारण तू त्याग केलाय, तलवार टाकलीयस, मनुष्य मात्रांना जवळ केलेस, प्राणी मात्रांवर दया केलीयस, संबंध 84,000 स्तूपांवर लेखन केले, तिथे धम्माची देसना तू कोरून काढली, जी वाचून लोक धम्माचा उपदेश ग्रहण करतील आणि त्याप्रमाणे अनुसरतील भगवान बुद्धाच्या धम्माला. तर तू दायाद होऊ शकत नाहीस, मग मी काय करावं असं सम्राट अशोकाने त्यांना विचारलं. त्यावेळेस महामोगली पुत्ततीस गुरु म्हणतात की तू जेव्हा तुझी पोटची मुलं, स्वतःची मुलं, मुलगा किंवा मुलगी कोणी असेल, त्यांना जेव्हा तू प्रवज्या घेऊन धम्माचा स्वीकार करायला लावशील तेव्हा खऱ्या अर्थाने तू दायाद होशील. आणि मग लगेचच सम्राट अशोक आपल्या मुलांकडे जातो, अर्थात त्यांचा मुलगा महामहिंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना सांगतात की मला दायाद व्हायचंय, उत्तराधिकारी व्हायचंय धम्माचं, त्यासाठी तुम्ही माझी मुलं आहात, तुम्हाला प्रवज्या घ्यावी लागेल. आणि आपल्या वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून 20व्या वर्षी पुत्र महेंद्र आणि कन्या त्यांची संघमित्रा, तिचं वय 18 असतं आणि शिवाय ती विवाहित सुद्धा असते, तिने लगेचच वडिलांची आज्ञा मानून तिने प्रवज्या घेतलेली आहे आणि हातामध्ये पिंडपात्र आणि अंगावर चिवर घेऊन धम्माचा प्रचार आणि प्रसारासाठी ते बाहेर पडलेले आहेत. तो दिवस आहे ज्येष्ठ पौर्णिमेचा. म्हणून ह्या ज्येष्ठ पौर्णिमेला खूप अनन्यसाधारण महत्व आहे असं म्हणतात. बरं, ह्या दोघांनी बहीण भावंडांनी जम्बूद्वीपामध्ये, भारतामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार 12 वर्ष केल्यानंतर महामोगली पुत्ततीस तेच धर्मगुरू त्यांना म्हणतात की तुम्ही आता काय करा महेंद्रा, की आपला बाजूलाच एक देश आहे लंकाद्वीप, अर्थात त्याला त्यावेळेस लंकाद्वीप म्हणत, श्रीलंका, इथे जाऊनही तुम्ही धम्माचा उपदेश करू शकता, हा धम्म त्याचा प्रचार आणि प्रसार तिथे करू शकता. आणि खरोखरच महामहिंद्र या भंतेंनी, म्हणजे सम्राट अशोकाचा मुलगा, त्यांनी आपले स्थवीर, 4 स्थवीर, त्यातले 2 जण भिक्षू होते, भंडू आणि सुमन, यांना घेऊन ते श्रीलंकेला प्रयाण करतात, लंकाद्वीपला प्रयाण करतात आणि तिथे धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात. तो दिवस, ज्येष्ठ पौर्णिमाचा दिवस, आजही श्रीलंकन बौद्ध देशामध्ये भंतेंचा आगमनाचा दिवस ज्येष्ठ पौर्णिमेला मोठ्या उत्साहात साजरा करतात. म्हणून तोही दिवस, आजच्या दिवसाला ज्येष्ठ पौर्णिमेला महत्व आहे श्रीलंकेमध्ये. त्यानंतर काही दिवस तिथे धम्मप्रचार आणि प्रसार केल्यानंतर महामोगलांनी सांगितलं की तुम्ही आता तुमची बहीण आहे संघमित्रा भिक्षुणी, माता भिक्षुणी, यांनाही तुम्ही इथे बोलवा श्रीलंकेला. आणि महामहिंद्र भंते आणि
श्रीलंकेचे राजा त्या काळचे देवानाम पियतिस्स आणि त्यांची महाराणी अनुला हे सगळेजण त्यांना आमंत्रण देतात भिक्षुणी संघमित्राला. आणि संघमित्रा भिक्षुणी इकडे श्रीलंकेला आपल्या 400 श्रामणेरी भिक्षुणींना घेऊन श्रीलंकेला येते. श्रीलंकेला आल्यानंतर बरं ती नुसती भंतेंना श्रामणेरी स्त्रियांना घेऊन येत नाही, तर जिथे बुद्धगया येथे भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती त्या बोधिवृक्षाची फांदी तोडून ती श्रीलंकेला यायला निघते. आणि श्रीलंकेला आल्यानंतर लंकाद्वीपला आल्यानंतर मोठ्या उत्साहामध्ये राजा देवानाम पियतिस्स आणि अनुला तिचं स्वागत करतात. आणि या भिक्षुणी संघाची स्थापना ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी श्रीलंकेला संघमित्रा करते. आणि 500 कुमारिका मुली त्या संघामध्ये त्यावेळेस सामील होतात आणि अखंड श्रीलंकेमध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात. तर अशा प्रकारे दोघेही बहीण भावंड इथे धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात. तिथे धम्मसंगिनी सुद्धा होते. आणि ह्या धम्मसंगिनीमध्ये आपल्याला माहित आहे की भगवान बुद्धांच्या नंतर श्रावण पौर्णिमेला धम्मसंगिनी झालेली होती. आणि तिथे बुद्धांची वचनं सुत्तपिटक, अभिधम्म पिटक आणि ती त्रिपिटकांचं संगायन केलेलं होतं बुद्ध वचनांचं. आणि ते संगायन करून बुद्धांनी जसं गाथा म्हटलेल्या होत्या, वचनं दिली होती, तशीच्या तशी कंठस्थ केलेली होती. तेव्हा लिपीचा शोध नव्हता. परंतु श्रीलंकेमध्ये महामहिंद भंतेंनी या त्रिपिटकांचा लिपिबद्ध केली आणि त्याचं रक्षण केलं. बुद्धांची वचनं, अट्टकथा, जातकट्टकथा यांचं संगायन करून लिपिबद्ध केली. त्यावेळेस श्रीलंकेमध्ये धम्मसंगिनी भरून म्हणजे तथागतांच्या काळापासून जी सुत्तपिटक, अभिधम्म पिटक आणि त्रिपिटक यांचा जो संग्रह होता तो त्यांनी कायमचा लिपिबद्ध करून ठेवला. आता झालं काय की भारतामध्ये 14व्या शतकापर्यंत धम्माच्या विरोधकांनी, बौद्ध धम्माच्या विरोधकांनी किंवा मुस्लिम आक्रमणांनी संपूर्ण बौद्ध साहित्य किंवा गुंफा किंवा लेणी विद्रूप करून टाकली. जो प्रकार आजतागायत चालू आहे, जिथं जिथं बुद्धांच्या लेणी आहेत त्याचं विद्रुपीकरण करणं, त्यांना तोडफोड करणं, हा प्रकार आजतागायत चालू आहे. किंबहुना असं म्हणता येईल की तथागत भगवानच्या स्मरणार्थ जो अशोक स्तंभ सम्राट अशोकाने बांधलेला होता आणि त्यावेळी निर्भयतेचं किंवा सद्भावनेचं जे प्रतीक आहे 4 सिंह स्तंभ शीर्ष असं म्हणतात, तर त्या सिंहांच्या तोंडाची रचना सुद्धा हल्ली बदलण्यात आली आहे. म्हणजे हे सांगताना हे ओघाने आलं की कसं विद्रुपीकरण चाललंय त्याचं. तर ते जर झालं नसतं, भंतेंनी, महामहिंद्र भंतेंनी जर ते जपून ठेवलं नसतं, त्याचं रक्षण केलं नसतं, तर भारतामध्ये हे त्रिपिटक कदाचित बौद्ध साहित्यामध्ये गायब झालेलं होतं, विद्रूप करून टाकलेलं होतं, जाळून टाकलेलं होतं. नालंदा जेव्हा मुघल बादशहाने जेव्हा नालंदावर आक्रमण केलेलं विद्यापीठावर, त्यावेळेस 6 महिने त्यांचं ते जळत होतं ते विद्यापीठ. म्हणजे एवढं सगळं साहित्य तिथे नेस्तनाबूत झालेलं होतं. पण महामहिंद्र भंते आणि संघमित्रा भंतेंनी श्रीलंकेमध्ये ते जतन करून ठेवलेलं होतं. तर अशा ह्या महेंद्र भंतेंचं त्यांनी जवळजवळ 38 वर्षे श्रीलंकेमध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार केला आणि श्रीलंका एक बौद्ध देश म्हणून नावारूपाला आला. तर श्रीलंकेला जेव्हा संघमित्रा येतात आणि बोधिवृक्षाची फांदी अनुराधापुरम इथे ती रोवतात, म्हणजे वृक्षारोपण करतात त्याचं, तो जो वृक्ष आहे तो आजतागायत अनुराधापुरम इथे मोठा स्तूप बांधून तिथे आहे. आणि जगातील सर्व पर्यटक या बौद्ध देशामध्ये सम्राट अशोकाच्या मुलीने, पुत्रीने, संघमित्रा, माता संघमित्रा भिक्षुणीने लावलेल्या त्या पिंपळ वृक्षाचं किंवा बोधी वृक्षाचं दर्शनार्थ तिथे येत असतात. तर अशा प्रकारे म्हणजे राजाची म्हणजे सुजाताची धम्मदीक्षा, तपस्सू आणि भल्ली हे दिवीवाचक उपासक यांची धम्मदीक्षा, त्याच्यानंतर महामहिंद भंतेंचं आगमन श्रीलंकेला तो जो दिवस आहे, त्याच्यानंतर संघमित्रा वृक्षारोपण करते अनुराधापुरमला तो दिवस, हे सगळे दिवस जे आहेत ते ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस आहे. आणि म्हणून ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवसाला खूप खूप महत्व आहे. तर असं भंतेंनी 38 वर्षे सतत धम्म प्रचार आणि प्रसार करून वयाच्या 80व्या वर्षी
महामहिंद बनते इसवी सन पूर्व 205 ला अनुराधापुरम येथेच त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे, तेही ज्येष्ठ पौर्णिमेला. त्यामुळे बौद्ध साहित्यामध्ये, बौद्ध धम्मामध्ये ज्येष्ठ पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे असे मला वाटते. परंतु आता हे झालं ज्येष्ठ पौर्णिमेचं बौद्ध धम्मामधलं महत्व. पण आजच्या काळामध्ये सुद्धा ह्याच बोधिवृक्षाच्या फांद्या किंवा वटवृक्षाच्या फांद्या बेफाम तोडून एक नारी त्याची पूजा करत असते पतीच्या रक्षणार्थ. हे कितपत योग्य आहे असं वाटतं. सर्वांनीच त्याचा भारतीय नारीने विचार करायला हवा. कारण ज्या भिक्षुणीने 500 भिक्षुणींना एकत्र येऊन बौद्ध वृक्षाची फांदी रोपण केलं, वृक्षारोपण केलं आणि तिथे धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. मात्र भारतीय स्त्रियांमध्ये बाबासाहेबांनी दिलेला जो संविधानामध्ये स्त्रीला हक्क आहे, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते. आज स्त्री राष्ट्रपती पदावर आहे, एक स्त्री किंवा अनेक स्त्रिया वैमानिक आहेत, मोठमोठ्या पदावर डॉक्टर, इंजिनियर वगैरे पदावर परदेशामध्ये कार्यरत आहेत. परंतु त्यांना विसर पडलेला दिसतो आणि आजच्या दिवशी बेफाम वृक्षतोड करून त्याची पूजा केली जाते. तर मला वाटतं ज्येष्ठ पौर्णिमेची ही संक्षिप्त आढावा आम्ही घेतलेला आहे आणि आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला नक्कीच तो आवडेल आणि ज्येष्ठ पौर्णिमेची ही माहिती तुम्हीही ऐकून धम्मप्रचारकांनी त्याचा प्रचार आणि प्रसार जरूर करावा असं मला वाटतं. आणि मी इथेच थांबते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. धन्यवाद. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.